तर एमपीएससीतील अन्न औषध निरीक्षकाचा पेपर फोडण्याचा आरोप आपल्यावर करण्यात आला आहे. काय एकंदरीत म्हणणार साहेब? बघा, पहिली गोष्ट म्हणजे मी असा कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही आहे किंवा मी या पद्धतीचा आत्तापर्यंत ऐकलेलं नाही आहे की एमपीएससीचा पेपर फुटतो किंवा काय ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल खरंच मला पुरेपूर माहिती नाही आहे. आणि जेव्हा हे सगळं झाल्यानंतर संबंधित व्यक्ती माझ्याकडे अभ्यासाला यायच्या, विचारपूस करायच्या, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची याच्याबद्दल विचारपूस झालेली आहे. कमीत कमी 10-15 वेळेस त्यांनी विचारपूस केलेली आहे. परंतु मी कुठल्याही पद्धतीचं असं व्हॉट्सअप चॅट किंवा माझ्या जी रेकॉर्डिंग्स आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ते मेसेजिंग केलं गेलेलं आहे असं मला तरी वाटतंय. आणि मी चौकशीसाठी पूर्णपणे सामोरे जाण्यासाठी तयार आहे सर. दुसरी गोष्ट म्हणजे मी असा कुठल्याही प्रकारचा अपहार किंवा गुन्हा केलेला नाही आहे आणि कुठल्याही पद्धतीचा पैसा किंवा काहीही घेण्याचा काही संबंधच येत नाही. असं जर केलं असतं तर कमीत कमी मी 100 मुलं पास करू शकलो असतो. परंतु ते झालेलंच नाहीये तर मी यावर काहीच बोलू शकत नाही सर. जास्त 5 लाख रुपये घेतल्याचा आरोप जो आहे तो संबंधितांनी केला आहे. काय अत्याधिक चुकीचा आहे सर. मी कुठल्याही पद्धतीचं अल्पशी फीस घेतो, जी क्लासची फी आहे 10,000 रुपये, 12,000 रुपये, 15,000 रुपये या शुल्कामध्ये मी आज विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चामध्ये शिकवणारा व्यक्ती आहे. माझा क्लास जो आहे चालतो तो क्लास सुद्धा भाड्याच्या खोलीमध्ये चालतो. हे अत्याधिक हे आरोप चुकीचे आहेत. मी सामोरे जाण्यासाठी तयार आहे साहेब पूर्णपणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.